सोशल मीडियाची ताकद किती कल्पनातीत असू शकते याचा प्रत्यय नवी मुंबईतील एका वृत्तानं आलाय। नवी मुंबईच्या पाम बीच रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातातून बालंबाल वाचलेली 4 वर्षांची चिमुरडी हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाची लढाई लढत आहे। अनन्या पेडणेकर असे चिमुकलीचं नाव असून तिच्यावर होणाऱ्या उपचारांच्या खर्चासाठी क्राउड फंडिंग लिंक लाईव्ह झाल्याच्या अवघ्या 48 तासात तब्बल 20 लाख रुपयांचा निधी जमा झालाय। अनन्याचे वडील मनीष वय वर्ष 40 आणि आई स्नेहा वय वर्ष 34 आणि अनन्या हे तिच्या आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बेलापूरहून ऐरोलीला पाम बीच रोडने घरी जात असताना मद्यधुंद थार गाडीच्या ड्रायव्हरनं पेडणेकर कुटुंबियांच्या क्विड गाडीला धडक दिली होती। या अपघातात मनीष यांचा जागीच मृत्यू झाला तर स्नेहा आणि अनन्या या दोघी जखमी झाल्या होत्या। स्नेहावर डी.वाय. पाटील रुग्णालयात तर अनन्यावर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते। स्नेहाला आता डिस्चार्ज देण्यात आलाय तर अनन्या अजूनही गंभीर आहे आणि अपोलो हॉस्पिटलच्या PICU मध्ये उपचार घेत आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अनन्याच्या मेंदूला अंतर्गत नुकसान झालंय। जबड्याच्या हाडासह तिचा संपूर्ण चेहरा फ्रॅक्चर झाला असून तिला प्लास्टिक सर्जरी करावी लागणार आहे। फुफ्फुसाचंही नुकसान झालंय। तिचे कॉलर हाड आणि मनगटाचं हाड फ्रॅक्चरसह अनेक फ्रॅक्चरचा सामना करावा लागत आहे। ती अजूनही बेशुद्ध आहे। ती लवकरच तिच्या पायावर उभी राहावी अशी सर्वजण आशा आणि प्रार्थना करत असल्याचं नेरूळ पोलिसांनी सांगितलं। अनन्याच्या शस्त्रक्रियेसाठी 20 लाख रुपयांची गरज असताना वैद्यकीय शुल्क भरण्यासाठी कुटुंबाची धडपड सुरू होती। अपोलो हॉस्पिटलनं कुटुंबाला इम्पॅक्ट गुरुच्या माध्यमातून निधी जमा करण्याचा सल्ला दिला आणि अवघ्या 2 दिवसात 20 लाख रुपयांची मदत मिळवण्यात यश आलं। पेडणेकर कुटुंबाशी कोणताही संबंध नसलेल्या इच्छुक नागरिकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि व्हॉट्सअप ग्रुपवर ही लिंक शेअर केली। क्राउड फंडिंग लिंक लाईव्ह असताना 24 तासांपूर्वी त्यांना 10 लाख रुपयांचा निधी मिळालाय। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।